नागपूरमध्ये एसबीएल कंपनीमध्ये आज सकाळी मोठा स्फोट झाला आणि या भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत 17 कामगारांचा मृत्यू झालाय। यामध्ये बहुतांश महिला कामगार असल्याचं समजतंय। काटोलमधल्या राऊळगाव इथल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीत हा स्फोट झाला। स्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र तपास सगळ्या बाबतीतला सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांचं या घटनेवर बारीक लक्ष असून या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकार करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। याशिवाय संबंधित कंपनी सुद्धा मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देणार असल्याचं समजतंय। मात्र माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी राऊळगाव परिसरात झालेल्या एसबीएल कंपनीच्या परिसरात जाऊन पाहणी केली। कामगारांच्या समस्या जाणून घेत त्या कंपनीच्या मालकाशी फोनवरनं चर्चा देखील केली। मी ईडी क्रिम्पिंगमध्ये काम करतो, पण मला माझ्या सुपरवायझरनं प्लॅनमध्ये गेल्याबरोबर त्यानं मला शिवीगाळ करून शिन्याने मला प्लॅनच्या बाहेर हाकललं। तर मी गेटवर होती, गेटवर असताना असा खूप मोठा आवाज झाला। टार्गेट राहिली 40चं, पण ह्या लोकांना म्हणजे ते 50 डबे मारले पाहिजे म्हणते। मजुरी इथे आता म्हणजे जसं जैले वर्षानुसार हे आहे, कोणाचा 12 आहे, कोणाचा 13 है। कंपनी में जो भीषण स्फोट हुआ था उसमें 17 लोगों की जान गई। बार बार ये ऐसे स्फोटक के बनाने वाले कंपनियों में नागपुर जिले में ये घटनाएं बढ़ती जा रही है। इसके पहले भी 3-4 बार इस तरह की घटना घटी है और लोगों की जान, कामगारों की जान जा रही है। कल हुए घटना में 17 लोगों की जान चली, सॉरी आज मॉर्निंग में आज 17 लोगों की जान जाने के बाद भी प्रशासन की क्या कर रहा है, कामगार डिपार्टमेंट क्या कर रहा है, लेबर डिपार्टमेंट क्या कर रहा है, और ये एक्सक्लूसिव का जो लाइसेंस देते हैं वो डिपार्टमेंट क्या कर रहे हैं, पुलिस प्रशासन या जिल्हा प्रशासन क्या कर रहे हैं। हा जो स्फोट झालेला आहे तो बरोबर आहे, कारण तिथे कांड्या नुसत्या ठेवल्या असतील तसे बिड्या ठेवतात आणि त्याच्यामुळे एक कांडीचा स्फोट झाल्याबरोबर ती एक तर पडली असेल किंवा त्यांनी जेव्हा आतमध्ये टाकली त्या वर्करनी तेव्हा त्याच्यावर दाब जास्त झाला असेल तर त्या कांडीचा स्फोट झाला आणि मग डिटोनेशन ज्याला आम्ही म्हणतो की सिरियल डेटोनेशन होऊन सगळ्या कांड्या धडाधडा फुटायला सुरुवात झाली। मालक आहेत किंवा जे त्याचे निर्माते आहेत त्यांची ही अक्षम्य चूक असणार आहे, सेफ्टी प्रिकॉशन त्यांनी घेतलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे असं झालं असावं। आम्ही वारंवार शासनाच्या, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या या सर्व गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत। नागपूरला आपल्या माहितीत सांगतो की नागपूरला चीफ कंट्रोलर ऑफ पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी अशा पद्धतीच्या कारखान्यावर नियंत्रण ठेवणारी नागपुरात आहे। इंडस्ट्रियल सेफ्टीचे सर्व अधिकारी इथे आहेत, पण असं असताना सुद्धा कामगारांच्या सुरक्षेसाठी ज्या ज्या उपाययोजना या सर्व कारखान्यांनी उचलायला पाहिजे त्या पद्धतीची काळजी, कामगारांच्या सुरक्षेची काळजी हे सर्व घेत नाही। बारूद कारखानेवाले किंवा एक्सप्लोजिव्ह कारखानेवाले घेत नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतात। याचं सेफ्टी ऑडिट प्रत्येक कारखान्याचं झालं पाहिजे। नागपुरातल्या एसबीएल कंपनीतल्या स्फोटामध्ये 17 जणांचा मृत्यू झालाय, मात्र अद्यापही कोणावर सुद्धा या दुर्घटनेनंतर कारवाई झालेली नाही। एसबीएल या कंपनीच्या मालकावर अद्याप गुन्हा दाखल का केला गेला नाही? 17 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? गुन्हा दाखल करण्यास इतकी दिरंगाई का? असे अनेक सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। नागपूरमधल्या या एसबीएल कंपनीतल्या स्फोट प्रकरणामध्ये सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आशिष जयस्वाल या बैठकीला उपस्थित राहतील। पेसोचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। नागपुरात एसबीएल कंपनीतल्या स्फोट प्रकरणामध्ये आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते। या घटनेनंतर पूर्वनियोजित कार्यक्रम हा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी आपला पुढे ढकलल्याची माहिती मिळते। गडकरींचा जो एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता तो कार्यक्रम या काटोलमधल्या भीषण दुर्घटनेनंतर पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळते।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.